आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी. केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी केले जाणारे श्री महालक्ष्मी व्रतपूजन व कथा याविषयी. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातही सर्व सौभाग्यवती स्त्रिया श्री महालक्ष्मीचे व्रत व पूजन करतात. श्री महालक्ष्मीचे कोणतेही व्रत पूजन जप अभिषेक असो ते केल्याने माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त होतेच. तिच्या कृपेमुळे धनलक्ष्मी, संपत्ती, यश, कीर्ती सारे काही प्राप्त होते. श्री महालक्ष्मीची अनेक व्रते आहेत, त्यातीलच हे एक व्रत जे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी केले जाते. जर काही कारणामुळे पहिल्या गुरुवारी जमले नाही तर पुढील गुरुवारी केले तरी उत्तमच. पण व्रताचे उद्यापन मात्र ह्या महिन्यातील शेवटच्या गुरुवारीसच करावे. व्रतपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नानादी कर्मे झालीत की अगदी शांतपणे शुद्ध अंतःकरणाने आनंदाने पूजन करावे. दिवसभर उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा. थोडक्यात आपली तब्येत सांभाळून आहार घ्यावा. उद्यापनाच्या दिवशी आपल्या नातेवाईकातील किंवा ओळखीच्या तसेच शेजारील सौभाग्यवती स्त्रियांना हळदी कुंकवास बोलवावे. प्रत्येकीस प्रसाद म्हणून केळी, खडी साखर इत्यादी द्यावे व सोबत एक श्री महालक्ष्मी व्रताचे पुस्तक द्यावे. यात हेतू असा आहे की या व्रताचा प्रसार व्हावा व सर्वांना त्याचा लाभ प्राप्त व्हावा. आपल्या कल्याणाबरोबर सर्वांचेही कल्याण व्हावे हा श्रेष्ठ हेतू या व्रतात असल्याने हे एक श्रेष्ठ व्रत आहे. जेथे पूजन करायचे आहे ती जागा स्वच्छ करावी. तेथे चौरंग किंवा पाट जे उपलब्ध असेल ते ठेवावे. त्यापुढे रांगोळी काढून सुशोभित करावे. चौरंगावर नवीन वस्त्र टाकून त्यावर गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार स्वरूपात पसरून घ्यावेत, जेणेकरून त्यावर तांब्या व्यवस्थित ठेवता येईल. त्यात पाणी टाकावे. पैसा, सुपारी, दुर्वा टाकाव्यात व 5 वृक्षांची पाने त्यात ठेवून नारळ ठेवावे. हेच नारळ उद्यापनापर्यंत दर गुरुवारी पूजनाचे वेळ घ्यावे. कलशाच्या पुढे किंवा जवळ श्री महालक्ष्मीचा फोटो ठेवावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, विड्याची पाने, फुले, धूप, जल, पंचामृत, केळी किंवा फळे, आरती असे सर्व साहित्य जवळ ठेवून घ्यावे. नंतर मांडणी करावी. त्यानंतर पूजन करावे. आपणास मंत्र येत असतील तर उत्तमच. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य असे पंचोपचार पूजन करावे. गणपतीचे पूजन करावे तेव्हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र म्हणावा. कलशाचे पूजन करावे. यावेळी मंत्र म्हणावा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगण स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोथ यजुर्वेदो सामवेदो ह्यथर्वणा अंगैश्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टी करी तथा आयान्तु देव पूजार्थ दुरित क्षयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु कलशाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. यानंतर देवीचे पूजन करताना नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः नम प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मताम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तसेच पद्मपुराणातील एक मंत्र आहे. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंत रहिते देवी आदिशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते हा मंत्र म्हणावा. श्री सूक्त येत असेल तर जरूर म्हणावे किंवा श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असे हे मंत्र म्हणत असताना गंध, पुष्प, धूप, दीप हे उपचार करावे. त्यानंतर केळी किंवा फळे, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर व्रतकथा व व्रत महात्म्य वाचावे. त्यानंतर श्री लक्ष्मीचे नमनाष्टक म्हणावे. आरती करावी. मंत्र पुष्पांजली म्हणावी व घरातील सर्वांना आरती द्यावी. फुले अर्पण करावीत. प्रदक्षिणा करावी व प्रसाद आनंदाने ग्रहण करावा. रात्री पुन्हा पंचोपचार पूजन करावे व आपल्या कुटुंबातील सर्वांसोबत भोजन करावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी गरबे आटपून कलशातील पाने घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. पाणी समुद्र, नदी, तलाव, जलाशयात टाकावे किंवा तुळशीला टाकावे. सर्व वस्तू उचलल्यानंतर तेथे हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. हे असे दर गुरुवारी करावे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कलशातील सुपारी, पैसा, नारळ व अन्य निर्माल्य सर्व नदीत किंवा जलाशयात विसर्जित करावे. अशा प्रकारे हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. संसारात धनसंपत्ती, यश, कीर्ती असे सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. म्हणून हे व्रत जरूर करावे. या श्री महालक्ष्मी व्रताची कथा याप्रमाणे आहे. फार पूर्वी द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रस्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुरत चंद्रिका. तो राजा ज्ञानी व सर्व गुण संपन्न होता. त्यास 7 पुत्र व 1 कन्या होती. कन्येचे नाव होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मी मातेच्या मनात असे आले की आपण राजाकडे जावे, तेथे राहावे. म्हणून तिने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व राणीच्या महालासमोर येऊन उभी राहिली. एका दासीने विचारले, आजी तुम्ही कोण आहात? कुठे राहतात? तुमच्या पतीचे नाव काय आहे? तिने सांगितले, माझे नाव कमला, पतीचे नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. लक्ष्मीच्या रूपात आलेल्या वृद्ध स्त्रीने दासीला सांगितले, तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. घरातील दरिद्रता व रोजची भांडणे होत असत. त्यांना ती कंटाळली होती. त्यामुळे ती वनात निघून गेली. मी तिला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तिने त्याप्रमाणे ते व्रत केले. त्यामुळे सर्व सुख तिला प्राप्त झाले. नंतर ते पती पत्नी वारले. तिने जितकी वर्षे लक्ष्मी व्रत केले तितके 1000 वर्षे तिला सुख प्राप्त झाले. या जन्मात ती राजघराण्यात जन्माला आली आहे, पण तिला लक्ष्मी व्रत करण्याचा या जन्मी विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी आली आहे. हे ऐकून त्या दासीच्या मनात लक्ष्मी व्रताविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिने तिला त्याबाबत विचारले, व्रताची माहिती जाणून घेतली व आपल्या राणीस सूचना देण्यासाठी गेली. ती बाहेर आली, पण आपल्या संपत्तीचा तिला गर्व झाल्याने ती त्या लक्ष्मीरूपी वृद्ध स्त्रीस अपशब्द बोलली. तिच्या बोलण्यातील उद्धटपणा पाहून देवीने ठरवले, आता येथे न राहता पुन्हा स्वस्थानी जावे. ती निघाली, पण लगेचच तिला श्यामबाला भेटली. तिने वृद्ध स्त्रीची आदराने चौकशी केली. तिच्याकडून लक्ष्मी व्रताची माहिती जाणून घेतली. तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. तिने आनंदाने व्रतपूजन केले. त्यामुळे तिचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला व ती सुखाने संसार करू लागले. पण राजा भद्रस्रवा व सुरत चंद्रिकाचे सारे वैभव लक्ष्मीचा कोप झाल्याने नष्ट झाले. गरिबी आली. त्यामुळे तिने आपल्या पतीस सांगितले, आपला जावई श्रीमंत आहे, आपणास थोडेफार तरी धनद्रव्य देईलच. त्याने होकार दिला व तो त्याच्या राज्यात मार्गक्रमण करीत गेला. त्यामुळे तो थकला व तळ्याजवळ विश्रांती घेण्यासाठी थांबला. थोड्या वेळाने तेथे श्यामबालेच्या दासी पाणी भरण्यासाठी आल्यात. त्यांनी त्याची चौकशी केली. हे श्यामबालेचे पिता आहेत असे समजल्याने त्यांनी तो संदेश श्यामबालेस दिला. ती तेथे आली, आदराने घेऊन गेली. आपल्या पित्याचा आदर सत्कार केला, पाहुणचार केला व जाताना हंडा भरून धन दिले. तो आनंदाने घरी परत आला. त्याने उघडून पाहिले तर त्यात कोळसे भरलेले होते. हे सर्व देवीच्या अवकृपेमुळे झाले होते. नंतर काही दिवसांनी सुरत चंद्रिका श्यामबालेकडे गेली. तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. श्यामबालेने तर पूजन केलेच, पण आपल्या मातेकडूनही करून घेतले. ती पुन्हा आपल्या नगरात आली. तिला सर्व वैभव लक्ष्मीच्या कृपेने प्राप्त झाले. त्यानंतर काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, पण परत जाताना तिच्या मातेने तिला काहीच दिले नाही. कारण श्यामबालेने आपल्याला कोळसे दिले होते याचा राग तिला होता, म्हणून जाताना तिला काहीच दिले नाही. तरीही तिने आईवर राग न करता निघताना थोडेसे मीठ बरोबर घेतले. घरी आल्यावर पतीने विचारले, माहेरून काय आणले? हिने सांगितले, राज्याचे सार आणले आहे. हे पतीस काही कळले नाही. त्याने पुन्हा विचारले, म्हणजे काय? तिने सांगितले, थोड्या वेळात कळेलच. तिने स्वयंपाकीस सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. आपल्या पतीस भोजन वाढले. त्याने ग्रहण करता सांगितले, हे सर्व अळणी आहे, त्यात मीठच नाही. तेव्हा श्यामबालेने सांगितले, हेच ते राज्याचे सार आहे. नंतर त्यात मीठ वाढले.
जेवण रुचकर झाले. दोघांनीही हसत हसत आनंदाने नंतर भोजन केले. थोडक्यात हे व्रत जो श्रद्धेने करेल त्यास लक्ष्मीच्या कृपेने सर्व धनसंपत्ती प्राप्त होईल. म्हणून लक्ष्मीचे हे व्रत अवश्य करावे. अशी ही गुरुवारची श्री महालक्ष्मीची व्रतकथा सुफळ संपूर्ण. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.